या ठिकाणी पंतप्रधान मोदींनी विविध मुद्द्यांवर भाष्य केलेलं आहे आणि महत्त्वाचं म्हणजे भारत ही जगातील टॉप 3 ची अर्थव्यवस्था बनणार असल्याचं मोदींनी या ठिकाणी या सगळ्या कामगारांच्या आणि जनतेला सांगितलेलं आहे। आताची ही महत्त्वाची अपडेट्स आणि ही दृश्य आपण त्या ठिकाणची थेट पाहतोय सोलापुरातून। सोलापूरमध्ये गृहनिर्माण प्रकल्पाच्या लोकार्पणासाठी पंतप्रधान मोदी हे या ठिकाणी आलेले आहेत आणि त्यांचं भाषण आपण आताच ऐकलं। विविध मुद्द्यांवर त्यांनी भाष्य केलेलं आहे आणि यासोबतच या सगळ्या कामगारांच्या चेहऱ्यावरचा आनंद आपण या दृश्यांच्या माध्यमातून पाहू शकतो। यांना आज त्यांच्या स्वतःच्या हक्काच्या घरांच्या चाव्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आणि या ठिकाणी पंतप्रधान मोदींचं शाल श्रीफळ देऊन सत्कार या ठिकाणी करण्यात येतोय। आपण पाहतोय ही सोलापूरमधली थेट दृश्य। या ठिकाणी राज्यपाल रमेश बैस आहेत, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आहेत, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार हे सुद्धा आहेत आणि प्रभू श्री रामाची ही सुंदर अशी मूर्ती देत आणि त्यांना या ठिकाणी फेटा घालत सत्कार करण्यात आला। आजची ही महत्त्वाची 4 दृश्य आपण आता या साम टीव्हीच्या माध्यमातून पाहू शकतोय। पंतप्रधान मोदी सुरुवातीला सोलापुरात दाखल झाले आणि त्यानंतर मोदींना मानाचा फेटा घालून शाल देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला। त्यानंतर मोदींच्या हस्ते घरांच्या चाव्या देऊन या गृहनिर्माण प्रकल्पाचं लोकार्पण करण्यात आलेलं आहे। तर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आज सोलापूरचा दौरा केला। याच वेळी खास सोलापुरी फेटा बांधत मोदींचं जल्लोषात स्वागत करण्यात आलंय। पंतप्रधान आवास योजनेतील 90,000 घरांचं लोकार्पण आज मोदींच्या हस्ते करण्यात आलं। सगळ्यात मोठा प्रकल्प खरं तर हा म्हणावा लागेल। तसंच अमृत योजनेतून 1700 कोटींच्या विविध प्रकल्पांची पायाभरणी सुद्धा मोदींच्या हस्ते आज करण्यात आली आहे। तसंच सोलापुरातल्या रे नगर प्रकल्पातील 15,000 घरांचं मोदींनी आज लोकार्पण केलंय।